खऱ्या अर्थानं टीम साई स्पोर्ट एकविरा दुधनवली संघाला अक्षय शेळकंदे रामपूर या संघाकडनं भरपूर शुभेच्छा आल्यात. धन्यवाद अक्षय शेळकंदे सर. आपण खऱ्या अर्थानं साई स्पोर्ट एकविरा दुधनवली संघाला भरपूर शुभेच्छा दिल्याबद्दल तुमचंही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सस्नेहाचं स्वागत. सुगणेश क्रिकेट संघ सिद्धेश्वरवाडी व समस्त ग्रामस्थ सिद्धेश्वर वाडी बेंडारवाडी आयोजित विजय स्मृती चषक 2026 या स्पर्धेचा पर्व पहिला आणि स्पर्धेचा दिवस क्रमांक देखील पहिल्या दिवसामध्ये क्वार्टर फायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतो. एका साईडला संघ साई एकविरा स्पोर्ट दुधनवली आणि त्याच्या विरोधात संघ चिमणीचीवाडी हा संघ खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. सातत्यानं जमलेल्या तमाम प्रेक्षक मायबापांचं या स्पर्धेमध्ये सहस्ने स्वागत. दिलीप वडवले कराडतना दुधनवली गावचे या मंचावरती शुभ आगमन होतोय. त्यांना विनंती आपण लगेचच व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं आहे. दिलीप वडवले कराडतना दुधनवली गावची एक मुख्य व्यक्तिमत्व त्यांचं शुभ स्वागत झालंय. त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा. आयोजक कमिटीकडून सूचना आमच्यापर्यंत पोहोचवली. आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत. दिलीप वडवले कराड त्यांचं शुभ स्वागत या स्पर्धेमध्ये होत आहे. त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा. आपलं या स्पर्धेमध्ये शुभ स्वागत केला जातं. काय बोल ना. बघ आता सर मॅच ऑन. पहिलं बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकला जातोय. गोलंदाज मार्गमध्ये गोलंदाज नरेश स्ट्राईक टीमचा विचार करताना दर्शन पाहायला मिळतो. पहिला बॉल वेगानं फेकला पण वेगवान गोलंदाज पाहायला मिळतो, परंतु हा बॉल स्लोवर गतीने फेकला. गोलंदाज नरेशनं टॉट बॉल गोलंदाज अतिशय चांगले पाहायला मिळते. श्री गणेश क्रिकेट संघ सिद्धेश्वरवाडी व समस्त ग्रामस्थ सिद्धेश्वरवाडी बेंदारवाडी आयोजित विजय स्मृती चषक 2026 दैनंदिन माल 16 स्पर्धेचा पर्व पहिला आणि पहिल्या पर्वातील क्वार्टर फायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण एन्जॉय करीत आहोत. पहिला बॉल टॉट आला. पहिल्या बॉलवरती देखील गोलंदाज नरेशनं आपला इथे मन जिंकलं होतं, परंतु दुसरा बॉलवरती इथे फलंदाज करणारा दर्शक
दीर्घामध्ये पाठवला षटकार. 6 धाब्याने संघाचा अकाउंट ओपन केला. धाबा धाव फलकावरती 6 धाबा. कमालीचा फटका मैदानाच्या आतमध्ये पहिला देखील बॉल समजून घेतला. हा बॉल लाईन लेन कुठे पकडतोय गोलंदाज नरेश आणि दुसऱ्या बॉलवरती घणाघणाला बॉल पाठवून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर जातो या ब्रँडेड. षटकार. 6 धाब्याने धाव फलक ओपन होताना पाहायला मिळतो टीमची साई एकविरा स्पोर्ट दुधनवली संघाचा अकाउंट 6 वरती पाहायला मिळेल. फलंदाज दर्शन पुन्हा एकदा समोर पाहायला मिळतो. चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये सजवला. क्षेत्ररक्षक मैदानाच्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. सुंदर झेल याच्या अगोदरच्या बॉलवरती षटकाराला होता. त्याच्यानंतरच्या बॉलवरती देखील दर्शनला माघारी पाठवण्याचं काम केलं गोलंदाज नरेशला. सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आता मात्र पाहायला मिळाले. गौरव मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतो. साई एकविरा स्पोर्ट दुधनवली संघ करताना पहिला बॉल दर्शन डॉट खेळला होता. त्याच्यानंतर षटकार आल्याने षटक क्रमांक 1 चा खेळ. तिसरा बॉल वरती देखील दर्शन आपला विकेट सोडताना पाहायला मिळतो. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गौरव दाखल झाला. धावा फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 धाब्यांवरती संघ साई स्पोर्ट एकविरा दुधनवली हा संघ 6 धाब्यांवरती खेळताना पाहायला मिळतो. पण एकदा गोलंदाज समोर गौरव मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण एकदा फटका भरपूर उंच केला. लांबी कमी आणि तिथे पहिला अटॅकला सेल कॅरी झाला. धक्का क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये टीम साई एकविरा दुसरा विकेट. गौरवलाही माघारी परतवण्याचं काम गोलंदाज नरेशने केला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतो. प्रशांत मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर नरेशच्या माध्यमातून हॅट्रिक कंप्लीट झाले. विकेट हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट करणारा खरं गोलंदाज क्वार्टर फायनल मध्ये नरेश पाहायला मिळतो. सातत्यानं याच्या अगोदरचा बॉल वरती षटकार खेळला होता आणि सलगचे 3 विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. पण एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण एकदा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये बॉल खाली कमालीचं क्षेत्ररक्षण. षटकार होता परंतु लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. फक्त त्या बॉलवरती 2 धावा अंकित. 2 धाव्याच्या मदतीने षटक समाप्तीचा सिग्नल. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. पहिल्या षटक समाप्तीनंतर धावा फलकावरती 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 8 धावा. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. पहिल्या षटक समाप्तीनंतर धावा फलकाचा विचार केला तर 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 8 धाब्यांवरती संघ साई एकविरा स्पोर्ट दुधनवली हा संघ खेळताना पाहायला मिळतो. 3 विकेट सोडला. 3 विकेटच्या माध्यमातून धावा फलकाचा विचार केला तर 8 धाब्यांवरती संघ खेळताना पाहायला मिळतो. षटक क्रमांक 2 आता गोलंदाज मारकुती गोलंदाज 1 आणि समोर सचिन. वाईड बॉल दिशा थोडीशी खराब मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. खरं तर वाईड बॉल आणि वाईड बॉलच्या मदतीने धावा फलकावरती 9 धावा. डाव्या यशूच्या बाजूला बॉल गोलंदाज एकनाथनं ठेवलाय. तिथे पंचांना
रक्षण दूरवरून बॉल पर्यंत बघा धावाची संधी आणि तिथे देखील बघता शुभम स्ट्रायकर इनवरती येत होता आणि तिथे देखील नॉन स्ट्राईक इनचा प्रयत्न करत होता परंतु सचिन थांबवला. तिथे बघता बघता एकच धाव एका धावेच्या मदतीनं धाबा फलकावरती 10 धावा. आता मात्र स्ट्रायकिंग इनचा विचार करता शुभम पाहिला मात्र नॉन स्ट्राईक इनवरती सचिन गोलंदाज एकनाथ आपल्याला होता. मनाट वेगानं फेकला गुटला टेक आला मैदानाच्या बाहेर षटकार टेक असा फटका मैदानाच्या आतमध्ये शुभमच्या बॅट बदलतोय दमदार षटकार. 6 धाब्याच्या मदतीनं धाबा फलकावरती 16 धाबा भरपूर वेळानं भरपूर टाइम आला. इथे बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर शुभमनं पाठवलाय 6 धाब्यांसाठी षटकार येतो. षटकाराच्या मदतीनं धाबा फलकावरती 16 धाबा. जबरदस्त फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. बॉल बॉल मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल एकदा वाट फेकला होता त्याच्यानंतर पण एकदा पहिला बॉल फेकावा लागला. त्या बॉलमध्ये सिंगल धाव आले. स्ट्राईक ड्युटी झाली. स्ट्राईक इनवरती शुभम गेला आणि षटकातील दुसरा बॉल खेळण्यासाठी स्ट्राईक इनवरती पाहायला मिळत होता. शुभम न देखील टप्प्याचा बॉल बॅटचा कडा तिथे सेकंड स्लिप थोडासा फंबल झालाय. झेल होता परंतु झेल इथे ड्रॉप झालाय. जीवदान मिळालं शुभमला. ते जीवदानाचं सोना मैदानाच्या आतमध्ये केलं जाईल का मैदानाच्या आतमध्ये फायदा घेतला जाईल का नक्कीच बॅट देखील चेंज केल्या म्हणजेच मैदानाच्या आतमध्ये आता मात्र धावांचा डोंगर असला जाईल का खऱ्या अर्थाने देखील शुभम बॅट बदलल्या याचा अर्थ म्हणजे धावा कुठेतरी बनल्या जातील. गोलंदाज एकनाथ टप्प्याचा बॉल खोलवर टप्प्याला फेकलाय. मैदानाच्या आतमध्ये भरपूर वेग होता बॉलला तो वेग विक्री करण्याच्या आतामध्ये विसवला जातोय. डॉट बॉल धावा फलकावरती 16. मोठ्या फटका सजवण्याचा प्रयत्न केला मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक वेगानं पोहोचलाय तत्पर्यंत देखील एक धावा धावा फलकाचा विचार केला तर सध्याच्या घडीला 17 धावा फलकावरती अंकित केलेला आपल्याला पाहायला मिळतील. शेवटच्या बॉलवरती षटकार येतोय आणि षटकाराच्या मदतीनं धावा फलकाचा विचार केला तर 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 23 धावा. दोन षटक समाप्तीनंतर धावा फलकाचा विचार केला तर 23 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम साई एकविरा स्पोर्ट दुधनवली संघाचा अकाउंट पाहायला मिळतो. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाज मारुती गोलंदाज विलास येतवा. स्ट्राईक इनचा विचार करताना शुभम पाहायला मिळतो. शुभमच्या बॅटमध्ये मैदानाच्या आतमध्ये केली जाते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. दिशा थोडीशी गोलंदाज बरकतवाद डाव्या बाजूला बॉल ठेवला तिथे 15 बॉल वाईड घोषित केला. वाईडच्या मदतीने धावा फलकावरती 24 धावा. टॉस बॉल लाडको पाठ फटका जबरदस्त सजवलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून बॉल पर्यंत पोहोचला. बघता चांगलं क्षेत्ररक्षण एक धाव आणि एका धावेच्या मदतीने धावा फलकाचा विचार केला तर सध्याच्या घडीला टीम साई स्पोर्ट दुधनवली या संघ 25 धाव्यांवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. आता मात्र स्ट्रायकिंग इनवरती सचिन येतो. गोलंदाज षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी दाखल झाला. टप्प्याचा बॉल कव्हर मध्ये फटका जबरदस्त सजवलाय. क्षेत्ररक्षक बॉलचा पाठला करतो. बघता एक टप्पा कात बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जाते चौकारासाठी. चौकाराच्या मदतीनं धावा फलकाचा विचार करतात सध्या जिकडीला धावा फलकावरती 29 धावा.
बॅक टू बॅक दुसरं चौकार मैदानाच्या आतमध्ये देखील सचिनच्या बॅट मध्ये पाहायला मिळतो. धावा धाव फलकावरती डबल 3 म्हणजे 33 धावा धाव फलकावरती अंकित होताना आपल्याला पाहायला मिळतील. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावा धाव फलकावरती 33 धावा. षटक क्रमांक 3 ची सुरुवात मैदानाच्या आतमध्ये वाईट न झाली होती. त्याच्यानंतर सिंगल डबल 2 चौकार आलात आणि षटकातील चौथा बॉल फटका पोहोचलाय. विकेट किपर बॉल खाली मैदानाच्या आतमध्ये येतो आणि तिथे मात्र सचिनला माघारी परतवताना गोलंदाज तिथे विलास अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. याच्या अगोदरचे 2 बॉलवरती 2 चौकार खर्च केले होते. त्याच्यानंतर देखील विकेट इथे संघाला मिळवून देण्याचं काम करताना पाहायला मिळतं. धावा धावफलकाचा विचार केला तर 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 33 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये धीराज दाखल होताना पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं धीराजची जर्सी परंतु दीपक मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतं. अजूनही षटकातील 2 बॉल शिल्लक असताना नवीन फलंदाज दीपक मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. धावा धाव फलकावरती 33 धावा. लोवर फुल टॉस पाठला फटका सजवण्याचा प्रयत्न केला होता. फटका देखील समोर सजला. एकदा वेगानं बनले दुसऱ्या धावेचं कॉल आणि बघता बघता 2 धावा. या 2 धावेच्या मदतीने धावा धाव फलकाचा विचार केला तर 35 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. दीपक मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. लोवर फुल टॉस बॉल खेळला. फटका देखील एक्स्ट्रा कव्हर मध्ये थोडस खराब झाला. पण एकदा लोवर फुल टॉस समोरची दिशा एकदा वेगानं बनले. भरपूर बॉलला वेगानं बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातो. लॉंग ऑन साईडला चौकार. षटक समाप्तीचा शिंगळा. षटक क्रमांक 3 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 3 षटक समाप्तीनंतर धावा धाव फलकाचा विचार केला तर 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 39 धावा धाव फलकावरती. गुड बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेलं तर दीपकाला शुभमच्या माध्यमातून धावा देखील मैदानाच्या आतमध्ये जमा होताना आपल्याला पाहायला मिळतील. चला नवीन गोलंदाज साई एकविरा स्पोर्ट दुधवली संघ आपण लगेचच गोलंदाज मार्फती सज्ज करायचा. रोहन येतोय षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी. गोलंदाज मार्फती रोहनच्या माध्यमातून षटक क्रमांक 4 हाताळला जाईल. धावा कुठेतरी रोखण्याचं काम करावं लागेल कारण आतापर्यंत आपलं गोलंदाज 3 गोलंदाजांना खऱ्या अर्थानं 18 बॉल मध्ये 39 धावा खर्च केल्यात. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी गोलंदाज मार्फती गोलंदाज रोहन येतो. स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतो. कुटुंबाचा बॉल आडवं पाठ फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक होता त्याच्या डोक्याच्या वरना डेप मिड विकेट मध्ये जबरदस्त फटका. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. शुभमच्या बॅट मध्ये हा दमदार षटकार. 6 धावा. 6 धावेच्या मदतीने धावा धाव फलकावरती 45 धावा. शुभमचा झेल कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये सेकंड स्लिपच्या माध्यमातून सुटला होता आणि त्या झेलचा फायदा मैदानाच्या आतमध्ये आता शुभम मात्र घेताना पाहायला मिळतो. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय 6 धावेसाठी आणि 6 धावेच्या मदतीने धावा धाव फलकावरती 45 धावा. षटक क्रमांक 4 ला सुरुवात 6 धावेने चालू होत्या. गोलंदाज मार्फती गोलंदाज पण एकदा समोर शुभम पाहायला मिळतो. लोवर फुल टॉस समोरची दिशा निवडल्या. क्षेत्ररक्षक देखील तिथे नाहीये. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर लॉंग ऑफ साईडला जातोय. आपण एकदा सलगचा दुसरा षटकार. 51 धावा. 50 धावांचा आकडे देखील पार होताना पाहायला मिळतो. टीम साई एकविरा स्पोर्ट दुधनवली संघाचा अकाउंट 51 धावेवरती आपल्याला जाताना पाहायला मिळतात. तर षटक क्रमांक 4 ची सुरुवात 6 धावेने झाली. शेवटी देखील 6 धावेने होईल का? गोलंदाज मार्फती गोलंदाज रोहन मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल का? पटकन वेगानं बॉल फेकला. चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. एकदा वेगानं बनले. क्षेत्ररक्षण अधिक चांगला पाहायला मिळाला. एकच धाव. एका धावेच्या मदतीने धावा धाव फलकावरती 52 धावा. पक्षच्या बॅट बद्दल अतिशय देखील चांगले फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये चालू असताना पाहायला मिळते. समोर खेळण्याचा प्रयत्न. स्वतः गोलंदाज बॉल पर्यंत पोहोचला आणि तिथे शुभमला मैदान सोडावं लागतं. अति काही संकटात नाही. सेम देखील कार्यक्रम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. कॉल देखील सिंगल धावेचा देत होता फलंदाज दीपक साठी, परंतु तिथे शुभमला मैदान सोडावं लागतं कारण स्वतः गोलंदाज रोहन बॉल पर्यंत पोहोचला आणि तिथे देखील रन 5च्या स्वरूपानं
परंतु शुभमला मैदान सोडावं लागतं. वैयक्तिक 9 बॉल 23 वरती खेळतोय आणि तिथे देखील धावाच्या स्वरूपानं आपला विकेट गमावतो. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पानाची दाखल होताना पाहायला मिळतो. धावा दाखल करती 52. गुड बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये देखील पाहायला मिळत होती, परंतु कुठेतरी देखील जागा सोडावा लागला. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये खोलवर टप्प्याचा बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकलाय. 8 बॉल येतो. उर्वरित षटकातील शेवटचा बॉल, पहिल्या डावातील शेवटचा बॉल फेकण्यासाठी गोलंदाज मारगती गोलंदाज जर होऊन येतो. स्ट्रायक नेमचा विचार करतात दीपक पाहायला मिळतो. स्लोवर गतीचा फायदा मैदानाच्या आतमध्ये उचलला होता. क्षेत्ररक्षक देखील तिथे होता, परंतु त्याच्या आवाकाच्या बाहेर एक टप्पा घेऊन बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातोय. चौकार षटक समाप्तीचा शिवराज षटक क्रमांक 4 चा खेळ संपलाय. 4 षटक समाप्तीनंतर धावा धावफलकाचा विचार केला तर 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये 56 धावा धावफलकावरती अंकित केल्या जात आहेत. पहिला डाव संपन्न झाला. पहिला डाव टीम साई एकविरा स्पोर्ट डोंबिवली संघाने 24 बॉल मध्ये 56 धावा बनवल्यात. विजयासाठी टीम चिमणीची वाडी संघाला 24 बॉल आणि 57 धाव्यांचा आव्हान ठेवलं आहे. 24 बॉल मध्ये 57 धाव्यांचा पाठलाग करायचा टीम चिमणीची वाडी संघ करताना आज श्री गणेश क्रिकेट संघ श्री सिद्धेश्वरवाडी व समस्त ग्रामस्थ सिद्धेश्वरवाडी पेंदरवाडी आयोजित विजय स्फूर्ती चषक 2026 हा दैनंदिन मान सोहळा या स्पर्धेचा पहिला पर्व आणि स्पर्धेचा देखील पहिला दिवस. या पहिल्या दिवसातील क्वार्टर फायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. विराटताना अक्षय भारती यांचे शुभ आगमन होत आहे. त्यांचं या स्पर्धेमध्ये मोरिया कंस्ट्रक्शनचे सर्वा खऱ्या अर्थाने अक्षयजी भारती यांचं शुभ स्वागत झालंय. त्यांचं या स्पर्धेमध्ये शुभ स्वागत केलं जातं. त्याच्यानंतर त्याच्या साथीला खऱ्या अर्थाने सिद्धगड बस संघाचा एक हुकुमे एका दयानंद हिमाडे यांचे खऱ्या अर्थाने शुभागमन झाले. त्यांचे या स्पर्धेमध्ये भरपूर स्वागत. नक्कीच आपण सर्वप्रथम मॅच चालू होण्याच्या अगोदर मान्यवरांचं करूया यथोचित मान सन्मान. खऱ्या अर्थाने श्री गणेश क्रिकेट संघ सिद्धेश्वरवाडी या टीम कडनं अक्षय पारधी यांचा खऱ्या अर्थाने आज जन्मदिवस. त्याला जन्मदिवसाच्या हार्दिक मनपूर्वक भरपूर शुभेच्छा देऊया. खऱ्या अर्थाने श्री गणेश क्रिकेट संघ सिद्धेश्वरवाडी या क्रिकेट संघाकडनं मोरिया प्रोटेक्शनचे सर्वा खऱ्या अर्थानं अक्षय पारधी यांचा आज जन्मदिवस. त्याला आपण देऊया या स्पर्धेच्या वतीनं दिवसाच्या मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि शुभेच्छाही भरपूर त्याला देऊया. सगळ्या मैदानाच्या आतमध्ये आपण थोडस कॉम्बॉक्स मध्ये आपण परिवर्तन करणार आहोत. माझ्यासाठी समालोचक योगेश वाघ सरांना मी इन्व्हाइट करतो की आपण या मॅचचा मॅक्रो स्पीकरचा ताबा सांभाळायचा आहे.
किरण या स्पर्धेला लीड करतायत आज. खऱ्या निश्चित थोडीशी दिलगिरी व्यक्त करतोय, तब्येत बरोबर नाही त्याच्यामुळे लोड जास्त तुझ्यावरती दिलेला आहे. परंतु तुमचं खूप खूप धन्यवाद. आज या स्पर्धेच्या निमित्तानं आपण खऱ्या आता निश्चित आम्हाला जॉईन झालेले आहेत. तुमच्या मनाच्या अंतःकरणापासून आज खऱ्या अर्थाने कल्पेश शेमाडे यांचाही वाढदिवस आहे, अक्षय पारधी यांचाही वाढदिवस आहे. खऱ्या अर्थाने या दोन्ही आणि या मोरिया कंट्रोलचे सर्वात सन्माननीय अक्षयजी पारधी दादांच्या माध्यमातून 3 षटकार आलेले आहेत. फलंदाज रोहन साठी 101 रुपयांचं पारितोषिक जमा झालेलं आहे. अभिनंदन रोहन. खऱ्या अर्थाने पहा, तुझ्या या 3 षटकाराला खऱ्या अर्थाने 100 रुपयांचं पारितोषिक जमा झालंय. जमलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं, युट्यूब लाईव्ह प्रेक्षक मायबापांचं श्री गणेश क्रिकेट संघ आयोजित समस्त ग्रामस्थ मंडळ सिद्धेश्वरवाडी बेंडारवाडी आयोजित विजय स्मृती चषकामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि अशा पद्धतीनं आपण पाहू शकाल टाळ्यांच्या गजरानं आज खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल चिमणीची वाडी टीम मैदानाच्या आतमध्ये क्वार्टर फायनल खेळते. साई एकविरा दुधनोली टीम आज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय क्वार्टर फायनल खेळते. चिमणीची वाडी टीमचा 12वा खेळाडू आमचा कुठं आहे त्यावेळेस इथे चांगला चेंडू आहे. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आज खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल या स्पर्धेचा पहिला दिवस, पहिलं पर्व आहे. पहिल्या पर्वामध्ये टॉप 4 मध्ये कुठला संघ दाखल होणार सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. या स्पर्धेमध्ये गोलंदाज तयार आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क व्यवस्थित झाला नाही. आपण पाहू शकाल अगदी षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. 18 बनलेले आहेत. आता 18 बॉल आणि 39 धावांची गरज आहे. 18 बॉल 39 धावा. मित्रांनो पहा, क्रिकेट आहे. क्रिकेट अनिश्चितीनं भरलेला खेळ आहे. या खेळामध्ये कधीही काही होऊ शकतं, काही होणार नाहीये. फक्त एकतर विजय होईल नाहीतर पराभूत होईल. परंतु हे निश्चित आहे स्पर्धा अतिशय सुरळीतपणे सुरू आहे आणि अशी सुरू राहू दे खऱ्या अर्थाने आपण प्रार्थना करूया. आणि आज खऱ्या अर्थाने सायंकाळच्या सत्रामध्ये आमच्या अक्षयजी पारधीची उपस्थिती लाभलेली आहे. मित्रांनो पहा, आपल्याला एखादा प्लॅन हवा असेल तर आपण जरूर त्यांच्याशी संपर्क साधू शकता. त्याचबरोबर तुम्हाला परवडेल या हिसाबामध्ये तुम्हाला ती कामं करून दिली जातील. अगदी त्या रामपूर पळू रोड धसई आणि आपण त्यांच्या ऑफिसला व्हिजिट करून खऱ्या अर्थाने आपण आपलं प्लॅन, आपल्या स्वप्नातील घर देखील साकारू शकता. उंच आकाशात शुभम डामसे बॉल खाली सुरेख सेन गोलंदाज बाद विकेट. मैदानाच्या आतमध्ये बॅटर यावेळेस दाखल होताना पाहायला मिळेल. बबन गौरव डामसे आलेला आहे. गौरव डामसे खऱ्या आपण पाहू शकाल गोलंदाज क्रमांक 2. स्लोवर गतीचा चेंडू होता. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आज खऱ्या अर्थाने पहा चान्स मिळाली साई एकविरा दुधनोली क्रिकेट संघाला आणि या संधीचा फायदा इथे घेतला जातं. तानाजी वरे सर ज्यांचं खऱ्या अर्थाने पहा या स्पर्धेमध्ये खेळण्याचं स्वप्न होतं. फटका इथे दिमागदार आहे. चेंडू आला स्लॉट मध्ये, त्याला पाठवला पार्किंग लॉट मध्ये. चेंडू टप्पर मिळतील धावा या बॉलवरती 6. हा षटकार अगदी आपण पाहू शकाल या स्पर्धेमध्ये दिमागदार ची बॅटिंग सुरू आहे.
जर का पुन्हा एकदा षटकार हॅट्रिक जर का गोलंदाज कंप्लीट करत असेल किंवा गोलंदाज विकेट हॅट्रिक कंप्लीट करत असेल तर अक्षयजी पाटील यांच्या माध्यमातून पारितोषिक राहील 201 रुपयाचं पारितोषिक आता दिलं जाईल. विकेट हॅट्रिक किंवा विकेट हॅट्रिकला 500. दुधनोली टीमचा रेट वाढला 500. तर अगदी आपण पाहू शकाल पारितोषिकांपेक्षा एक ट्रॉफी फार महत्वाची आहे. गोलंदाज तयार. यावेळेस देखील फटका जबरदस्त आहे आणि यावेळेस मात्र चुलीवरती ठेवला दूध, दुधावरती आली साई. रस्त्याला हे मानले भाई उसाचा. अगदी पहा जबरदस्त फटका. एसबी स्पोर्ट ही वाहिनी थोडसा लाईव्हच्या माध्यमातून जोडलेले प्रेक्षक मायबाप तुमची थोडीशी दिलगिरी व्यक्त करतोय. थोडसा जीवोजी भरके थोडासा नेटचा इश्यू होता आणि जर का गौरव डामसे जर का विकेट घेत असेल बोल्ट काढून तर अक्षय पाटील यांच्या माध्यमातून रोख रक्कम 100 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. धावा 31 धावा आहेत. 57चा पाठलाग सुरू आहे. 31 बनलेले आहेत. इक्वेशन मला वाटतं मॅच मध्ये 13 बॉल 26. 13 मेरा साथ रहेगा नहीं तर चॅटिंग वाला सपाट बर्बाद रहेगा. धाव संख्या अजूनही भरपूर आहे. यावेळेस हो चेंडू हवेत. फिल्डर मात्र एक नंबर. काय सांगायचं आमच्या गावातल्या न फिल्डर आज भेटतात साईद्वारी कसं आहे प्रत्येकाची उंचीत फरक, बॉडीत फरक, तब्येतीत फरक. अगदी आपण पाहू शकाल आमचे दिलीप शेठ वडवले देखील उपस्थित आहेत. सामन्याचा आनंद घेत आहेत. त्याचबरोबर संपूर्ण करायचं आज दुधनोली गावातील ग्रामस्थ तरुण वर्ग मोबाईल वरती सामन्याचा आनंद घेत असेल. खास करून ओम साई वडापाव मिस्टर जॉन्टी जे मोबाईल लावूनच असतील. आज नाही ते जॉन्टी तर पहा आमचा अनिल भैया देखील वाजवत नाही घंटी कारण आलाच नाही तो पण नाही तो पण नाही. बारा बॉल 25. 12-25 दीपक. 12 बॉल 25 हे षटक इम्पॉर्टंट आहे. कडक शॉट आहे. षटक मात्र यावेळेस स्कोर लेग डीप मध्ये जाऊन पोहोचलाय. 6 धावांसाठी आलाय कणकणीत षटकार. 11 बॉल 19 आता. अकरा बॉल मध्ये आवश्यकता आहे ती म्हणजेच 19 धावेंची. पहिलं जाईल आता कशा पद्धतीने कामगिरी केली जाणार आहे या मॅच मध्ये. गोलंदाज अगदी आपण पाहताय तर आता आपण पाहू शकाल मला वाटतं या फलंदाजचा रोहनचा झेल सोडला होता आणि त्याच रोहन 9 चेंडूमध्ये 31 वरती बॅटिंग करतोय. अशा पद्धतीने इथे 30 विकेट. मोक्याच्या क्षणी मोक्याची विकेट. फलंदाज बहुत बाद दांडेगुल बोल्ड उडालेला आहे आणि आता 100 रुपयाचं पारितोषिक दीपक साठी जाईल अक्षय पारदीज यांच्या माध्यमातून. मैदानाच्या आतमध्ये 38. 10 बॉल 19. 10 चेंडूमध्ये 19 धावेची गरज. गोलंदाज तयार होईल. गोलंदाजी मार्कोनी स्ट्रायकर मध्ये विलास त्याचा विषय खल्लास. आता मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल. अख्खे पावसाळ बघ कारली 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 कारली. आता मात्र इथे कशा पद्धतीनं बाजी मारली की काय इथे काय घडणार की कडू कारली. आता पाहू शकाल 10 बॉल 19 धावेची गरज आहे. गोलंदाज तयार होतोय. 56 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. पहिल्या डावामध्ये 57चा पाठलाग सुरू आहे आणि 10 बॉल 19 धावेची गरज मैदानाच्या मध्ये बाकी आहे. गोलंदाज दीपक न खऱ्या अर्थाने मोक्याच्या क्षणी घेतलेली विकेट. आता खऱ्या अर्थाने मैदानाच्या मध्ये हे 10 चेंडू मधले या ओव्हर मधील 4 चेंडू फार इम्पॉर्टंट आहेत. एचडी स्पोर्ट लाईव्ह इव्हेंट ही वाहिनी या स्पर्धेला कव्हर करते. त्यांचं खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल.
जाऊया. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्क होते दीपक आणि स्ट्रायकेट मध्ये विलास आहे. या मॅच मध्ये विजय प्रस्थापित करायचा असेल तर इथे मात्र गोलंदाजाला हे 4 चेंडू चांगले टाकावे लागतील. गोलंदाजाला या 4 चेंडूवरती धावा बनवाव्या लागतील. कोण बनवणार, कोण तयार. इथे 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 व्हाईट बॉल, खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये, चुकीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. अर्थात गोलंदाजावरती मला वाटतं थोडंसं दडपण आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. 10 बॉल 19 धाब्याची गरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकाल येणारा चेंडू कशा पद्धतीने हाताळत जाईल. गोलंदाज तयार होईल, गोलंदाजी मार्क होती दीपक. 10 बॉल 19 धाब्यांची आवश्यकता असताना इथे हो जबरदस्त क्षेत्ररक्षकांसाठी टाळ्या व्हायला हरकत नाही. या गड्याचा काय सांगायचं आहे, उंची आणि षटक पण पॉवरफुल फिल्डिंग, जबरदस्त क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळालेलं आहे. आता यावेळेस अगदी आपण पाहू शकाल एक सिंगल येईल आणि इथे एका सिंगलच्या मध्ये संघाची धावसंख्या धावफलकावरती 40 धावा. गोलंदाज तयार, इथे टाकलेला हाय चेंडू जबरदस्त आलेला आहे. जबरदस्त मॅच दीपकनं एका बॉल वरती एका धाब्यावरती प्रयत्न सुरू आहेत. इथे मात्र करावे लागतील. चिमणीची वाडी संघ देखील दूरवरून प्रवास करून इथपर्यंत दाखल झालाय. आज करताना आपण पाहू शकाल या स्पर्धेचा पहिला पर्वामधील पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील कुठला टॉप 4 मधला पहिला संघ आपल्याला पाहायला मिळेल. दोन संघ एकमेकांच्या समोर डुबे टाकले. दीपक तयार, येणारा चेंडू यावेळेस समोर फटका हवेत आहे, उंच इथे गौरव डामचा बॉल खाली मॅच मध्ये यू टर्न. ओहो, मॅच मध्ये जबरदस्त झेल कॅरी केलेला आहे. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये जो फलंदाज जाईल त्याला मात्र प्रयत्न करावे लागतील. गोलंदाज दीपकने मात्र आता पुन्हा एकदा मॅच मध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न केलेला आहे. उर्वरित जर पाहिला तर अजूनही सामन्यामध्ये 17 धाब्याची गरज आहे. 17 धाब्याची गरज मैदानाच्या आतमध्ये या ओव्हर मध्ये शेवटचा बॉल आहे. 7 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये 17 धाबा. हा बॉल फार इम्पॉर्टंट राहणार आहे. गोलंदाज तयार, खऱ्या अर्थाने दीपक आणि यावेळेस न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. पवन आता मैदानाच्या आतमध्ये दाखल. 7 बॉल मध्ये 17 बनवायचे आहेत. धाव संख्या बनवायची आहे 17. सासऱ्याला चावला कुत्रा त्याला शेणकैत गवणीत नेऊन उतरा रोग बाय ठोक काम कसा चोक. आता बनवायचे धाव संख्या 17. सासऱ्याला चावला कुत्रा आता पाहायला मिळेल. हा चेंडू फार इम्पॉर्टंट आहे. या चेंडूमध्ये भरपूर काही या सामन्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. ते काय घडणार काय नाही गोलंदाज तयार होत असताना पाहायला मिळतोय. दीपक या षटकातील शेवटचा बॉल, या बॉलवरती चांगली कामगिरी करावी लागेल. पाहिलं जाईल. तानाजी वरे सरांनी जर झेल घेतला तर अक्षय पारधी यांच्या माध्यमातून पहा 200 रुपयाचं पारितोषिक. 7 बॉल 17ची गरज. मॅच मध्ये इथे एका धावेला काय महत्व आहे. आता मात्र षटक संपलेला आहे 3. आता शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 16 धाब्याची गरज. 6 चेंडू 16 धाबा. चिमणीची वाडी की टीम साई एकविरा दुधनोली की टीम चिमणीची वाडी. आज या पहिल्या पर्वामध्ये पहिला टॉप 4 चा संघ कुठला दाखल होणार ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी आता गरज आहे ती म्हणजे 16 धाब्याची. बनणार का थांबणार का. आता गोलंदाज कुणाच्या खांद्यावरती कुणाची जबाबदारी दिली जाईल ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. सहा बॉल 16ची गरज. प्रशांत इष्टे 6 बॉल 16 बनवायचे आहेत.
शेवटचे 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 16 धाब्यांची गरज. विजय स्मृती चषकाचा हा 16 पर्व पहिला आहे. पहिल्या पर्वामध्ये खरे आनंद चाललेला हा क्रिकेटचा 2 युद्ध, क्वार्टर फायनलची लढत. इथून जो संघ विजय होणार आहे तो एक ट्रॉफी घेऊन जाणार आहे. 5 बॉल 16 धाब्यांची गरज. गोलंदाज तयार. वाईट बॉल. आता मात्र पुन्हा एकदा मॅच मध्ये पुन्हा एकदा बदल, पुन्हा एकदा चिमणीची वाडी संघाला चान्स उपलब्ध झाली. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये 15 धाब्यांची गरज. 5 बॉल 15 धाबा बनवायच्या आहेत. खऱ्या अर्थाने हे सत्र आणि या सत्रामध्ये खऱ्या अर्थाने कुठला संघ जो टॉप 4 मध्ये दाखल होणार. गोलंदाज तयार. प्रशांत इष्टे. इथे इष्टी मागवली. दांडी 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 गोल. गोलंदाज बाद. विकेट. चार बॉल 15 धाब्याची आवश्यकता. गोलंदाजी मार्ग होती. गोलंदाज तयार. प्रशांत इष्टे. 4 बॉल 15 धाब्याची गरज. हा चेंडू फार इम्पॉर्टंट आहे. इथे काय घडणार काय नाही. गोलंदाज तयार. प्रशांत स्ट्रायकर मध्ये फलंदाज देखील तयार आहे. 4 बॉल 15 ची गरज. 4 बॉल 15. शुभ बॉल खाली. मॅच मध्ये युटर्न. विकेट विकेट विकेट. फलंदाज बाद. चला मॅच मध्ये आता 3 बॉल मध्ये मला वाटतं 3 बॉल 15 धाब्यांची गरज. जाऊया मॅच कडे. गोलंदाजी मार्ग होती. गोलंदाज तयार आहे. इथे चेंडू हवेचा आहे. मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट. हा आलाय 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 पोहोचलाय. षटकार. क्रिकेटचे जेवलन आज स्पर्धा मानाची. सामने क्रिकेटचे जेवलन आज स्पर्धा मानाची. विजय स्मृती चषक गाजतैर शान सिद्धेश्वरवाडीची. विजय स्मृती चषक गाजतैर शान पेंढारवाडीची. मैदानाच्या आतमध्ये पहा. पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट झालाय. प्रशांत तयार. गोलंदाजी मार्ग स्ट्रायकर होते. फलंदाज तयार आहे. इथे उंच भरपूर दाखल झालाय. प्रशांत इष्टे स्वतः बॉल खाली आलाय आणि इथे कुठल्या प्रकारची चुकी न करता सुरेख झेल फलंदाज फेल. विकेट. विजय स्मृती चषक चषक गाजतैर शान सिद्धेश्वरवाडीची. विजय स्मृती चषक गाजतैर शान पेंढारवाडीची. विजय स्मृती चषक गाजतैर शान सिद्धेश्वरवाडीची. विजय स्मृती चषक गाजतैर शान थँक्यू. 1 बॉल 9 ची गरज. एखादा खराब चेंडूवाला जर त्याचा फायदा. इथे काय करणार. 1 बॉल 9. पहिल्या पर्वामध्ये अनेक वर्षांचं स्वप्न, अनेक स्पर्धांचं स्वप्न आज विजय स्मृती चषकामध्ये पूर्ण होत असताना साई एकविरा दुंदोली आज संघ टॉप 4 मध्ये संघ दाखल होतोय. अभिनंदन टीम. टॉप 1 हार्ड लक टीम.
चिमणीची वाडी विजय संघाचे अभिनंदन, हारलेल्या संघाचं गोडसं कौतुक. जमानाची विजय स्मृती सामने क्रिकेटचे जेवलन आज स्पर्धा मानाची, सामने क्रिकेटचे जेवलन आज स्पर्धा मानाची. विजय स्मृती चषक गाजते रशान सिद्धेश्वरवाडीची, विजय स्मृती चषक गाजते रशान पेंढारवाडीची, विजय स्मृती चषक गाजते रशान सिद्धेश्वरवाडीची, विजय स्मृती चषक गाजते रशान पेंढारवाडीची. थँक्यू. चला चिमणीची वाडी टीमचे कॅप्टन थँक्यू. तर आपण या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देण्या अगोदर रोहन, आपण या रोहन टीम